ठाणे शहरात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस बरसतोय। सध्या पावसाचा जोर ठाणे शहरात कमी झालाय। काही सखल भागात पाणी साचलं होतं, मात्र सध्या ठाणे मार्केट असेल किंवा तलावपाळी असेल कुठेही पाणी साचलेलं नाही आणि त्यामुळे वाहतूक सध्या तरी सुरळीत सुरू आहे। ठाण्याला हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिलेला आहे, त्यामुळे अधूनमधून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पुढचे 3 तास ठाणेकरांसाठी तितकेच महत्त्वाचे असतील। अगदी रात्रीपासून ठाणे असेल, ठाणे शहर आणि आसपासच्या परिसरामध्ये पावसाचा जोर अधूनमधून वाढलेला पाहायला मिळतोय। आणि सध्या मी ठाणे स्टेशनच्या बाहेर आहे आणि ठाणे स्टेशनच्या बाहेर आणि सभोवतालच्या परिसरामध्ये सध्या पावसाचा जोर कमी झालेला आहे। मात्र सकाळची वेळ आहे, अनेक जण कामाला निघालेले आहेत, त्यामुळे काही प्रमाणात गर्दी सुद्धा इथे झालेली आहे। मध्य रेल्वेची वाहतूक साधारणपणे 10 ते 15 मिनिटं उशिराने आहे। ज्या प्रकारे मी जसं म्हटलं की मध्यरात्री काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत होता, त्यामुळे काही सखल भागांमध्ये पाणी साचलं होतं। मात्र जसा पावसाचा जोर सध्या कमी झालेला आहे, त्यामुळे जे सखल भागातलं पाणी आहे त्याचा सुद्धा निचरा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। मुख्यत्वे करून मार्केट एरिया असेल किंवा तलावपालीचा भाग असेल, तिथे सुद्धा वाहतूक सध्या सुरळीत सुरू आहे। मात्र पीक आवर असल्यामुळे काही ठिकाणी वाहतूक संथ गतीने सुरू आहे। मात्र ज्याप्रमाणे हवामान विभागानं अंदाज वर्तवला आहे, ज्यामध्ये मुंबई असेल, ठाणे असेल आणि आसपासचा जो भाग आहे तिथे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे काही ठिकाणी मध्यम स्वरूपात तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। वेदांत नेप, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।